आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। सातारा येथील राजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर सातारा शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक रॅली काढण्यात आलेली होती। जल्लोषामध्ये लोकांनी त्यांचं स्वागत केले आहे आणि विजयानंतर भव्य रॅलीला अभिवादन करताना आणि त्यांना हातवारी करताना माननीय उदयनराजे भोसले आपल्याला दिसत आहेत। याचबरोबर उदयनराजे भोसलेंनी आपल्या स्टाईलमध्ये लोकांना आभार व्यक्त केलेला आहे आणि आपण पाहतात यानंतरच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहणार आहोत आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले काय म्हणाले। आता प्रतिक्रिया देणं म्हणजे थोडासा अंदाज घेतो मग प्रतिक्रिया देतो। आता काय अंदाज घ्यायचा राहिला महाराज साहेब? कशाचा अंदाज घ्यायचा राहिला? एवढंच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो। निवडणूक ठीक आहे जिंकली ओके, पण त्यामुळे मी आज नाही थोडस मला वेळ द्या, मुभा द्या, उद्या परवा नक्की उद्या संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला सांगतो। मी आज जरा थोडस जाणवलं तुमच्या डोळ्यात पाणी आलं, वहिनी सर तुमच्या शेजारी होत्या, भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात। याचं नेमकं कारण काय? लोक कशाकडे बघून मतं देतात हेच कळत। तर पैसेच पाहिजे असते तर पैसेच कमवून शिव्या द्यायच्या, शिव्या देऊ, भ्रष्टाचार करायचं, भ्रष्टाचार करू ना, नीट नेटकं आपण वागतो। झालं अशी ही चिटुरकी जर पोच पावती मिळत असत म्हणजे ठीक आहे, म्हणजे जे मताधिक्य आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते सॅटिस्फाईड युअर नॉट सॅटिस्फाईड इन दॅट? ऑब्व्हियसली नॉट। महाराजसाहेब पराभवाचा वचपा काढला का तुम्ही? मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा वचपा विसर कोणाच्या काढायचे, फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत 3 महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो। दाखवा एक कोणी पण दाखवा की तो 3 महिन्यात राजीनामा दिला। मी पहिल्या 3 महिने का मला पटत नाही, जे पटत कोणी पण असेल, नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते। आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते, हे नाही, पण ज्या ज्या लोकांनी केले ना त्यांना